परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही। सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार। मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवाभाऊ आहे, जोपर्यंत शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत, लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही। आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो। आमच्या शेतकऱ्यांना जी वीज सवलत आम्ही दिलेली आहे, विजेचं बिल जे माफ केलेलं आहे, 5 वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतो। आणि अर्थातच 5 वर्षांनी आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला की त्यानंतर अजून 5 वर्षाकरता आम्ही तुम्हाला ती सवलत देऊ। त्यामुळे आता तरी 5 वर्षापर्यंत ही सवलत तुमच्याकरता आम्ही ठेवली। आणि एवढंच नाही तर आता आपण जे सोलरायझेशन सुरू केलेलं, तर आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं असं लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज या ठिकाणी देण्यात आलेली आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे। लाडक्या बहिणींना आता टेन्शन नाही, तुमची योजना बंद होणार नाही। त्याबद्दल त्यांनी काय म्हटलंय सविस्तरपणे आपण माहिती पाहणार आहोत। त्यासोबत तुमचा ऑक्टोबर महिन्याचा लाभ जो आहे त्याचा इन्स्टॉलमेंट जो आहे तो कधीपर्यंत जमा होऊ शकतो त्याची देखील अपडेट आपण बघणार आहोत। तर बघा, एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजना बंद न करण्याच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला। जोपर्यंत एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपण स्वतः सत्तेत आहोत तोपर्यंत ही योजना सुरूच राहील असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील या ठिकाणी ती संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। दिवाळीची भाऊबीज म्हणून या योजनेचा लाभ लाडक्या बहिणींना मिळतच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर बघा, म्हणजेच प्रत्येक वेळेस प्रत्येक महिन्याचा लाभ तुम्हाला या ठिकाणी भेटतच राहणार आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। परंतु सध्या जर आपण बघितलं तर हा लाभ जो आहे भेटत आहे, वेळेवरती या ठिकाणी हे पैसे भेटताना दिसत नाहीत। कारण की बघा, ऑक्टोबर महिना जो आहे संपत आलेला आहे। ऑक्टोबर महिना संपायला काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत, परंतु ऑक्टोबर महिन्याचा तुमचा हा 16वा हप्ता असणार आहे जो तुम्हाला अजून भेटलेला नाही। आणि KYC प्रक्रिया जी आहे सुरू करण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये देखील लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीचा सामना करावा लागतोय। पहिली अडचण येते ती म्हणजे पात्र असूनही आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही, हा एरर दाखवतोय, KYC पुढे जातच नाही। आणि काही वेळेस आता बघा, वेबसाईट थोड्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालते, ओपन होते, OTPचा प्रॉब्लेम येतोय, हा दुसरा प्रॉब्लेम आहे। आणि तिसरा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आधार नंबर कोणाचा टाकायचा, हा एक मोठा प्रॉब्लेम बऱ्याचशा लाडक्या बहिणींना येतोय। त्या कमेंट करून देखील लाडक्या बहिणी सांगतायत तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय का KYC करताना, कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि तुमची KYC सक्सेसफुली झालेली आहे की नाही तेही सांगा। आणि आत्तापर्यंत तुमचे 15 हप्ते भेटलेत की नाही, म्हणजेच मागचा तुमचा सप्टेंबर महिन्याचा लाभ तुम्हाला भेटला की नाही, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा। मग आता तुम्ही ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर हा 16वा हप्ता तुमचा जो आहे कधीपर्यंत मग जमा होऊ शकतो त्याबद्दलची मोठी अपडेट आपण बघणार आहोत। तर बघा, सध्या लाडकी बहीण योजनेचे हे पैसे वेळेवरती भेटत नाहीत, त्यासाठी सरकारने 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागणार नाही। कारण की लाडक्या बहिणी 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत पूर्ण महिनाभर वाट पाहतात आणि महिन्याच्या शेवटपर्यंत हे पैसे जमा होताना दिसत नाहीत। मागचे 5 ते 6 इन्स्टॉलमेंट आपण जर बघितले त्या महिन्यामध्ये न भेटता त्या महिन्यामध्ये न येतात त्या महिन्यामध्ये त्याचा GR वगैरे येतोय, तांत्रिक प्रोसेस पूर्ण होते आणि ते पैसे जे आहेत पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा होताना दिसत आहेत। तर लाडक्या बहिणींना या ठिकाणी 1 तारीख फिक्स केल्यास त्या लाडक्या बहिणी त्या तारखेपर्यंत आपलं जे पण काम आहे त्याचं नियोजन करू शकतील, जेणेकरून त्यांना खूप मोठा फायदा होईल। तुम्हालाही वाटतं का सरकारने 1 तारीख फिक्स करावी जेणेकरून तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये अशा पद्धतीने वाट पाहावी लागणार नाही? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा तुम्हाला तसं वाटत असल्यास, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती जाईल। मग आता तुमचा जो ऑक्टोबर महिन्याचा लाभ आहे तो कधीपर्यंत भेटू शकतो त्याचीच माहिती आपण बघूयात। बघा, दिवाळी आणि भाऊबीजेचा मुहूर्त हुकला। आता लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबरच्या हप्त्याबाबतची नवीन अपडेट समोर आलेली आहे। कारण की आपल्याला आशा होती
लाडक्या बहिणींना अपेक्षा होती की या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे 3,000 रुपये एकत्रित भेटतील म्हणून, किंवा भाऊबीजेच्या दिवशी देखील या ठिकाणी हे पैसे भेटतील अशा आशा होती. परंतु कुणालाही अजून ऑक्टोबरचा हप्ता आलेला नाही किंवा ऑक्टोबर महिन्याची कुठलीही तारीख अजून फिक्स करण्यात आलेली नाही. आता बघा, ही न्यूजमध्ये माहिती आलेली, त्याच्या आधारे आपण ही माहिती पाहणार आहोत की ऑक्टोबरचा हप्ता कधीपर्यंत भेटू शकतो. त्याचसोबत आत्तापर्यंत तुम्हाला मागचे 5 ते 6 लाभ जे भेटलेले आहेत ते कुठल्या तारखांना भेटलेले आहेत, याच्यावरून आपण ठरवूयात की तुमचा ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला मग कधीपर्यंत येऊ शकतो. बघा, 100% तुम्हाला हे पैसे भेटणारच आहेत. प्रत्येक महिन्याचा पात्र लाडक्या बहिणींना हा लाभ भेटत राहणार आहे. परंतु एखादा आठवडा मागे पुढे होतोय, मात्र हे पैसे भेटत आहेत, मात्र एक फिक्स तारखेला हे पैसे भेटत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागत आहे. तर बघा, आता महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. ही योजना सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या अंतर्गत पात्र लाडक्या बहिणींना दर महिन्याला हे 1,500 रुपयाची आर्थिक मदत दिली जात आहे. अर्थातच एका वर्षात 18,000चा लाभ लाडक्या बहिणींना भेटतोय. आतापर्यंत या योजनेत एकूण आपण जर बघितलं तर 15 हप्ते या ठिकाणी भेटलेले आहेत. सणासुदीच्या पार्श्वभूमीवरती महिलांना या योजनेचे पैसे मिळत असतात. मात्र दिवाळीमध्ये आणि भाऊबीजेच्या काळामध्ये हे पैसे भेटतील, ऑक्टोबर महिन्याचा लाभ भेटेल अशी आशा होती, मात्र ते जमा झाले नाहीत. परंतु दिवाळी चालू होण्याच्या अगोदर तुम्हाला याच महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता देखील भेटलेला होता. मात्र दोन्ही हप्ते एकत्रित यावेत अशी अपेक्षा मात्र लाडक्या बहिणींची होती. लाडक्या बहिणींना दिवाळीच्या तोंडावरती भाऊबीजेच्या निमित्तानं 3,000 रुपये जर भेटले असते तर मोठ्या प्रमाणामध्ये आनंद झाला असता, लाडक्या बहिणींना त्याचा फायदा झाला असता. मात्र तसं झालेलं नाही आहे. भाऊबीजही गेली आणि दिवाळीही गेलेली, मात्र अजूनही ऑक्टोबर महिन्याचा म्हणजे 16वा हप्ता जो आहे तो जमा झालेला नाही. मग हे पैसे नेमके खात्यामध्ये तुमचे कधीपर्यंत येऊ शकतात? बघा, याच ऑक्टोबर महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे काही दिवसापूर्वीच तुम्हाला जमा करण्यात आला आहे. तसेच ऑक्टोबरचा हप्ता दिवाळी किंवा भाऊबीज निमित्ताने खात्यात जमा होणार अशी आशा तुम्हाला सर्वांना होती. पण अद्यापही अनेक महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे ऑक्टोबर महिन्याचे कोणालाही जमा झालेले नाहीत आणि त्याची ऑफिशियली घोषणाही झालेली नाही. या तारखेपर्यंत हे पैसे भेटू शकतील म्हणून त्यामुळे दिवाळी आणि भाऊबीजेचा मुहूर्त हुकलेला आहे. आता नवीन मुहूर्त कोणता राहणार असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल की नेमके हे पैसे कधी भेटतील. तर बघा, ज्याप्रमाणे रेग्युलर प्रमाणे तुम्हाला प्रत्येक महिन्याचा लाभ भेटतोय, त्याच रेग्युलर वेळापत्रकाप्रमाणेच तुम्हाला हा ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो मग भेटणार आहे. दरम्यान आता राज्य सरकारकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. ऑक्टोबरचा हप्ता लवकरच जमा होणार आहे असे संकेत मिळत आहेत. ऑक्टोबर महिना संपण्यास अवघे काहीच दिवस उरले असून येत्या 8 दिवसात सरकारकडनं निधी वितरण केले जाण्याची शक्यता वर्तवलेली आहे. सप्टेंबरचा हप्ता उशिराने म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला वितरित करण्यात आला होता. त्यामुळे ऑक्टोबरचा लाभ देखील थोडा उशिरा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचबरोबर लाडकी बहीण योजनेतील ई-KYC प्रक्रियेलाही तात्पुरता ब्रेक देण्यात आलेला आहे अशी माहिती बघा संपूर्ण ठिकाणी तुम्ही पाहिलेली असेल. परंतु अजून देखील ऑफिशियली या ठिकाणी ई-KYC बंद आहे. याच्याबद्दल कुठलीही माहिती नाही. सध्या ई-KYC चालू आहे, त्यामुळे तुम्हाला ई-KYC देखील करून घ्यायची आहे. जोपर्यंत ई-KYC होते तोपर्यंत तुमची ई-KYC तुम्हाला पूर्ण करून घ्यायची, कारण की नोव्हेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला मुदत दिलेली होती. 2 महिन्याची मुदत दिलेली आहे. तर सध्या ऑक्टोबरचा लाभ देखील तुम्हाला या ठिकाणी उशिरा मिळण्याची शक्यता या ठिकाणी सांगण्यात येत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती KYC प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे अशी माहिती देण्यात येते. निवडणुका संपल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू होईल असं देखील सांगण्यात येत आहे. तर सरकारने 2 महिन्याचा कालावधी देऊन सर्व महिलांना ई-KYC पूर्ण करण्याचं आवाहन केलेलं होतं. सध्या KYC स्थगित असली तरी हप्त्यांचं वितरण मात्र सुरू राहणार आहे अशी शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. बघा, सध्या KYC तुमची सध्या चालूच आहे. याच्याबद्दल अजून ऑफिशियली निर्णय येणं बाकी आहे. अजूनही स्वतः महिला व बालविकास मंत्री असतील किंवा महिला आणि बालविकास विभाग असेल, त्यांनी कुठलीही ऑफिशियली माहिती ट्विट करून असेल किंवा परिपत्रकाद्वारे देण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे तुमची KYC प्रक्रिया चालू आहे. तुम्हाला KYC तुमची करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये काही तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही महिला आणि बालविकास विभागाशी संपर्क साधू शकता, ऑनलाईन जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर.
आणि जी ऑफिशियल वेबसाईट आहे ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊनच तुम्हाला KYC करायची, सरकारच्या वेबसाईटवरती जाऊनच KYC तुम्हाला करून घ्यायची आहे. आता बघा, ही न्यूजमध्ये फक्त माहिती देण्यात आलेली आहे, परंतु ऑफिशियली अजून डिक्लेअर झालेलं नाही की KYC कधीपर्यंत. तुम्हाला 2 महिन्यांची मुदत तर दिलेली आहे, तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला KYC तर करून घ्यायचीच आहे. याच्यामध्ये मुदत देखील अजून तुम्हाला वाढवून दिली जाऊ शकते, परंतु अजून त्याच्याबद्दल KYC पूर्णपणे थांबवलेली वगैरे अशी कुठली अजून ऑफिशियली माहिती आलेली नाही. त्यामुळे बघा, आता तुमचा ऑक्टोबर महिन्याचा जो लाभ आहे ते वितरण तुमचं चालूच राहणार आहे. तुमची KYC हो अगर नाही हो, परंतु तुमचा लाभ जो आहे पात्र लाडक्या बहिणींचा चालूच राहणार आहे. आणि ही KYC जी असणार आहे तुम्हाला प्रत्येक वर्षाला तुम्हाला पूर्ण करायची आहे. त्याचा GR आलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला KYC करावीच लागणार आहे. तर ऑक्टोबर महिन्याचा लाभ जो आहे काही दिवसामध्येच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची अपेक्षा आहे. नक्कीच असे झाले तर महिलांना याचा मोठा दिलासा देखील भेटणार आहे. वेळेवरती हे पैसे आले तर अजून तुम्हाला याचा मोठा फायदा जो आहे ऑक्टोबर महिन्याचा लाभ आल्यास भेटणार आहे. तर हे ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला मग कधी भेटू शकतात एक्झॅक्ट बघा. तर याच्यामध्ये आपण जर मागचे 5 ते 6 लाभ जर बघितले, प्रत्येक वेळेस हे लाभ जे आहे त्या महिन्यामध्ये न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भेटलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा देखील लाभ जो आहे नोव्हेंबरमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये याचं वाटप चालू होऊ शकतं. ज्यावेळेस निधी वितरण करण्याचं या ठिकाणी किंवा निधी मंजुरीचा GR येईल, त्याच्यानंतर काही दिवसामध्येच तुमचं हे वितरण सुरू होताना दिसत असतं. त्यानुसारच हा लाभ देखील तुमचा लेट होण्याची शक्यता आहे, कारण की ऑक्टोबर महिना संपायला काहीच दिवस राहिलेले आहेत. अजून GR ही आलेलं नाही किंवा कुठलीही ऑफिशियली अजून त्याची घोषणाही झालेली नाही. त्याच्यामुळे हा लाभ देखील तुमचा ऑक्टोबरचा 16वा हप्ता जो आहे तो पुढच्या नोव्हेंबरच्या आठवड्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या जाण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. अजून याच्याबद्दल जसं ऑफिशियल अपडेट येईल किंवा नवीन GR प्रसिद्ध होईल ऑक्टोबर महिन्याच्या निधी वितरणाबद्दलचा, तशी तुम्हाला माहिती जी आहे शेअर केली जाईल. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. धन्यवाद.